शंभू भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत। खरं तर ज्यांनी शिवरायांना शांत करा मुलांनी खाली बसा। प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वराज्य राजमुद्रा भगवी निशाण देऊन स्वराज्याची सुंदर संकल्पना मांडली, असे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आई जगदंबा भवानी मातेच्या चरणी रक्ताचा अभिषेक घालून मराठी माणसांना ताट मानेल जगाला शिकवणाऱ्या राजा छत्रपती शिवरायांच्या चरणी मानाचा मुद्रा। 380 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले नाही, तर त्यांनी स्वराज्याची संकल्पना लोकांच्या मनात ठेवली। गुलामगिरीला नकार देण्याचे धैर्य, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द आणि स्वाभिमान जगण्याचा मंत्र त्यांनी मराठी माणसाला दिला। कोण होतो सोबतीला? 18 नगर जातीची माणसं, पण ही सगळी माणसं मातीसाठी लढायला आणि मरायला तयार झाली। मावळ्या या शब्दांना ओळख दिली आणि मग पेटवरची अस्मिता। स्वराज्यासाठी काही मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, काहींची नाव इतिहासात आक्रमण झाली, पण इतिहासाला माहीत नसणारे काही मावळे स्वराज्याचे कामी आले। हाच खरा राष्ट्रनिर्मितीचा पाया होता। परस्त्री माझे संबंध मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्याचे, हातपाय तोडून चौरंग करणे, तसेच डोळ्यांमध्ये सप्तशाळा घालून डोळे काढण्याचे अमर्त्य शिववंश राज्यात होते। मग तो रक्ताचा नातेवाईक असू द्या, गावचा पाटील असू द्या, देशमुख असू द्या किंवा मोठा वतनदार असू द्या, शत्रूलाही त्यांच्या कर्तृत्वाची आणि चारित्र्याची दखल घ्यावी लागली। ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत। जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा इतिहास आहे, सगळ्यात मोठा। महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630, महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला 1645 साली आणि महाराजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 साली। या 35 वर्षात जगाची पहिली आणि सर्वात मोठी क्रांती आहे। अवघ्या 35 वर्षात 750 वर्षांचे पार करून तटवले हे आणि स्वतःचे सार्वभौम स्वराज्य निर्माण केले। हे जगाच्या पाठीवर कुणाला शक्य झालं नाही, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती। इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिंधी, मोगल यांच्या छाताडावर स्वराज्याचा भगवून निशाण रोवलं। जिथं परस्त्रीचा नगर केला जातो तिथं रामायण आणि महाभारत घडतं, जिथं परस्त्रीचा नगर केला जातो तिथं रामायण आणि महाभारत घडतं, आणि जिथं परस्त्रीला मान समान दर्जा दिला जातो तिथं फक्त आणि फक्त स्वराज्यच घडतं, फक्त आणि फक्त स्वराज्यच घडतं। ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी, ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी, माझा शिवबा राजा लढल्या फक्त रयतेच्या सुखासाठी, फक्त रयतेच्या सुखासाठी। शिवरायांसाठी सत्ता कधीच ध्येय नव्हतं, सत्ता साधन होतं अन्याय मोडण्यासाठी, अत्याचार थांबवण्यासाठी आणि मातीला स्वाभिमान मिळवून देण्यासाठी। जिथे इतरांनी देवापुढे नतमस्तक होऊन वरदान मागितलं, तिथे शिवरायांनी रणांगणातून राहून इतिहास घडवला। देवाला दुधाचा अभिषेक घालून सत्तेसाठी जगणारे अनेक पाहिले, देवाला दुधाचा अभिषेक घालून सत्तेसाठी जगणारे अनेक पाहिले, पण माती स्वतःचे रक्त सांडून स्वराज्य उभारणारा एकच राजा जन्माला आला, ते म्हणजे राजा शिव छत्रपती। शांत बसायचं आहे सर्वांनी। माझे राजे कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हते, ते फक्त अन्यायाच्या विरुद्ध होते। जर छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक असते, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान। शिवरायांच्या आरमारचा प्रमुख कोण होता? दौलत खान। शिवरायांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? नूर खान। शिवरायांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर, शिवरायांचे एकमेव वकील काझी हैदर, शिवरायांचे एकमेव चित्रकार मीर मोहम्मद, शिवरायांना वागणुके पाठवून देणारा रुस्तम जमाल हाही मुसलमान। जर एवढ्या मुसलमानांना अधिकार माझ्या राजाचे सैन्यात होते, तर माझे राजे मुस्लिमांचे विरोध कसे असू शकतात? अहो, महाराजांनी काही मस्जिद पडले नाही, हे काही कुराण झालं नाही, याचा विचार या देशात झाला पाहिजे। जाताना शेवटी एवढंच म्हणेन, अरे कापल्या तरी आमच्या नसात तरी उधळून होईल भगव्या रक्ताची, अरे कापल्या तरी आमच्या नसात तरी उधळून होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मोठी ठेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची। आई एकाने मला व्यक्त होण्याची संधी दिली, त्या प्रतिमांची आवाज। धन्यवाद।